गुड इव्हनिंग नागेश. गुड इव्हनिंग सर. आवाज येतोय तुला? हो सर येतं. यस. कसं चालू आहे तुझं दादा? खूप छान. आता जॉईन झालो, 3 दिवस झाले. ओके, गुड गुड गुड. मग ऑफिस मध्ये कसं चालू आहे तुझं सगळं? ऑफिसमध्ये पण आता बघितलं, पूर्ण काम जाणून घेतलं, तर छान आहे. मॅगझिन कंपनी आहे, तर जे काय आपण तुम्ही जे काय शिकवले प्लॅटफॉर्म्स, तर त्यांचा ओके पुरेपूर वापर करायचे चान्सेस आहेत. म्हणजे आता पण कॅम्पेन्स वगैरे देतात हँडलिंगसाठी, आणि ओके एसईओ पण स्टार्ट केलेलं आहे. ओके, गुड 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 गुड. आणि तू म्हणजे आपलं जे पोइन पोटेक होतं, तू हा. ह्याच्या अगोदर कुठे डिजिटल मार्केटिंग बद्दल तुला माहित होतं किंवा तू असं चौकशी कुठे केलीस आणि कसं पोइन पोटेक बद्दल तुला समजलं? ओके. ऍक्च्युली लॉकडाऊन नंतर मी कॉल सेंटरला जॉईन झालो होतो. डिस्टर्ब होतो माहिती, काय करायचं माहित नव्हतं. ओके त्यानंतर मग असंच जॉब करता करता एकदा मे बी ऑगस्ट का हा त्या पिरियड मध्ये ऍड हिट झाली मला इंस्टाग्राम वरती, की मराठीमध्ये शिका. मग त्याच्या अगोदरच पाहत होतो की आपला इंटरेस्ट कशामध्ये वाढतोय नक्की. मग डिजिटल मार्केटिंग एक असं क्षेत्र होतं की कंटेंट रायटिंग वगैरे यामध्ये काम करतच होतो एका प्रोडक्शन हाऊस सोबत. पण तिथे मला कळलं की बाबा डिजिटल मार्केटिंग एक असं पॅरेंटल इंडस्ट्री आहे, जी सर्व इंडस्ट्री म्हणजे लीड करते. हा, म्हणजे या क्षेत्रामध्ये घुसल्यानंतर आपल्याला प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती काम करता येऊ शकतं. मग तेव्हाच आपली क्लासची न्यूज मला हिट झाली, आणि तेव्हा मग राज सरांशी कनेक्ट केल्यानंतर त्यांचं जी फ्रेंडली वाईब होती, आणि नंतर तुम्ही पण क्लासेस घ्यायला लागल्यानंतर तुमचं पण जे शिकवणं होतं, मग ते एक असतं ना फ्रेंडली वाईब, आणि म्हणजे जे काही शिकण्याची इच्छा होती ते पूर्ण फुलफिलिंग झाली त्यामुळे. ओके. आणि पोइन पोटेकच्या अगोदर असं तू म्हणजे चौकशी असं बाकीच्या क्लासमध्ये वगैरे चौकशी केली होतीस असं हो, दुसऱ्या? केली होती. मग त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये काय डिफरन्स, म्हणजे तुला असं का वाटलं की पोइन पोटेक्स बेस्ट आहे असं? हा, तेच की, कारण की दुसऱ्या क्लासमध्ये चौकशी केली ना, ते एक टेक्निकल उत्तर द्यायचे ओके की हा हा हे आम्ही शिकू, त्यानंतर तुम्हाला हे याचं नॉलेज भेटेल. पण ते एक अश्युरिटी असते ना, फॅमिली फ्रेंडलीनेस किंवा जे काय असेल, तो फील नव्हता आला त्यांच्या बोलण्यामध्ये. ओके जेव्हा जेव्हा तुमच्याशी कनेक्ट केलं, राज सरांशी कनेक्ट केलं, तेव्हा ते एक अश्युरिटी आली की बाबा हा, जरी आपल्याला ठीक आहे क्लास संपल्यानंतर सुद्धा लाईफ टाइम पण जेव्हा कधी गायडन्सची गरज पडेल, तेव्हा तुम्ही उभे असाल. मग ही अश्युरिटी भेटली ना, हे सगळ्यात मोठं अचिव्हमेंट होतं त्यामुळे. ओके. आणि तू आता राजकुमार सरांचं शिकवणं बघितलंस, त्याच्यानंतर माझं शिकवणं बघितलंस, तुला असं हो. काय वाटतं की बाबा मी करू शकतो की नाही करू शकत, असं काय वाटतं तुला? फील काय झालं की बाबा डिजिटल मार्केटिंग मध्ये खरंच करिअर आहे का? कारण बरेच लोक म्हणतात की डिजिटल मार्केटिंग मध्ये करिअर नाहीये, सॅलरी ग्रोथ नाहीये. तुझं म्हणणं काय आहे त्याच्याबद्दल? नाही आहे. ऍक्च्युली जे म्हणतात की सॅलरी ग्रोथ नाही, ते मग ते कॅटेगरीमध्ये जातात की बाबा स्वतः शिकायचं नाही आणि दुसऱ्यांना पण डिस्करेज करायचं. जर प्रॉपर प्रॉपर शिकवणाऱ्या माणसाकडून प्रॉपर शिकलं, तर मग आपण प्रॉपर ग्रोथ करू शकतो, याच्यावर माझं बिलीफ आहे. बरोबर बरोबर. आणखी तुला असं काही जे सांगितलं होतं बेसिक टू ऍडव्हान्स डिजिटल मार्केटिंग, त्याच्यानंतर तुला जे नॉलेज भेटलं ते तुला कशा पद्धतीने, म्हणजे कसं हेल्प होतंय तुला आता बिझनेस मध्ये किंवा ज्या तुझ्या जॉब मध्ये तुला आता सध्या? ओके. तर आपलं जे शिकवण्याचं पॅटर्न म्हटलं गेलं, तर स्टार्टिंग आपण जे रेग्युलर प्लॅटफॉर्म्स आहेत, जे युजली आपण इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप जे डेली हाताळतो, त्याची अगोदर तुम्ही ओळख करून दिली. त्यामध्ये पण काही ऑप्शन्स असे होते की जे आम्हाला माहित नव्हते, पण आपण दररोज हँडल करायचो, पण ते ऑप्शन माहितच नव्हते. मग त्याच्या थ्रू काय मार्केटिंग करायचे, हे बेसिक पासून जे नॉलेज तुम्ही हळूहळू वाढवत, ते प्लॅटफॉर्म्स मोठे असतात. गुगल अॅनालिटिक्स, ऍड्स मॅनेजर वगैरे म्हणा, किंवा एसईओज म्हणा, वर्डप्रेसचे जे टेक्निकल टर्म्स आहेत, त्यांचा जो वर्क फ्लो किंवा आपली शिकवण्याची पद्धत जी आहे ना, ती म्हणजे अशी सोपी होती की जेणेकरून हळूहळू हळूहळू बेबी स्टेप्स घेत शिकणं झालं. त्यामुळे ते हेल्प झाली की बाबा नॉलेज वाढवण्यासाठी. बरोबर. आणि तुला आपलं म्हणजे जे क्लास आहे ते इंटर्नशिप मध्ये कसं वाटतं तुला? इंटर्नशिप मध्ये काय शिकायला भेटलं आणि तुला म्हणजे कसं तू काय सांगू शकतोस की बाबा जे आता जॉब मध्ये आहे, जॉब मध्ये तुला कसं हेल्प होतंय आणि इंटर्नशिप म्हणजे काय आहे हे तुला ऍक्च्युअल मध्ये ते सांगू शकतो का जरा? ओके. इंटर्नशिप बद्दल मी हायली रिकमेंड करेन, जो पण माझा हा रिव्ह्यू वाचेल किंवा पाहेल त्यासाठी. कारण की इंटर्नशिपचा माझा पर्सनली अनुभव बाकीच्या इंडस्ट्रीपेक्षा आपली इथे बेस्ट आहे. कारण की इंटर्नशिपमध्ये तुम्ही जे आम्हाला टास्क दिले, त्यामध्ये टोटली सूट होते की बाबा तुम्ही तुमचे एक्सपेरिमेंट करा,
काही टेक्निकल अप्स अँड डाऊन्स असतील किंवा निगेटिव्ह रिझल्ट असतील, त्याचा आम्ही टोटली गायडन्स तुम्हाला देऊ. आणि झाले तरी घाबरू नका, फक्त कॉन्फिडेंटली करा. हे जे तुमचं सांगणं होतं की टास्क कॉन्फिडेंटली करा, बरोबर. मग ही जी तुम्ही सूट दिली होती ना, त्यांनी आमचं एक कॉन्फिडन्स बूस्ट झालं होतं. म्हणजे तू ऍड स्पेंड केलंस, ते पण लाईव्ह केलंस. हो, क्लासमध्ये शिकला live. प्रॅक्टिकली, तेच प्रॅक्टिकल डिरेक्टली इम्प्लिमेंट केलं तुझ्या इंटर्नशिपमध्ये. हो, जसं की एक जॉब रोल तुझं होतं, त्या पद्धतीने तू इंटर्नशिप पण केलीस आपल्याकडे, बरोबर? हो, हो, त्याच्यामुळे तुझं कॉन्फिडन्स लेवल जे होतं ते बूस्ट झालं होतं. आणि तुला असं हो, जाणवायचं की सर मला रिझल्ट जरी फेल जरी झालो, तरी मला माहिती आहे की त्याला परत कसं सुधारायचं. ह्याही हो, गोष्टी तू तिथे शिकलास. आणि हे हो, पूर्ण जॉब केल्यासारखं केलं ना तू. त्याच्यामुळे हो, तुझं कॉन्फिडन्स लेवलही तसं बूस्ट झालं. बरोबर? हो. तू म्हणजे लोकांना रिकमेंड करशील का की बाबा इन्फोटेक मध्ये जॉईन व्हा असं? करशील का नाही, मी ऍक्च्युली करतोय. आता जिथं जॉईन झालंय तिथं 2-3 जणांनी मला विचारलं कुठून केलं, कारण की त्यांना पण एक रिफ्लेक्ट होतं ना, की बाबा आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं नॉलेज घेऊन आलेले आहे. आणि ऍक्च्युली मी हे म्हणजे प्राऊडली सांगू शकतो की आता जिथे मी जॉईन झालोय, तिथे आपल्या क्लासकडून मी गेलेलो म्हणजे मला सगळ्यात जास्त तरी टेक्निकल नॉलेज आहे. आणि ऍक्च्युली त्याने एक्सपिरियन्स असून सुद्धा हो, म्हणजे तुला कॉन्फिडन्स बिल्ड होतं की अरे समोरचा 5 वर्ष एक्सपिरियन्स जरी असेल, तरी मला माहिती की मला जास्त येतंय, त्याला काही येत मला जास्त नाहीये. त्याला काहीच नाही येत. आणि मग आता ही तू बरोबर. आणि इन्फोटेक आता आपलं ऑनलाईन क्लास होतं. हो. मग तुला असं वाटलं नाही का कधी की बाबा सर मी आता ऑनलाईन क्लास करतो, हे माझ्याबरोबर फ्रॉड होईल का? की बाकीचे ऑफलाईन क्लासेस आहेत. मग तू ऑनलाईन इन्फोटेक बद्दल कसं तू ऑनलाईन क्लास केलेस, बरोबर आहे? कारण बरेच हम्म, लोक म्हणतात की ऑनलाईन फ्रॉड असतं. मग बरोबर. तुला कसं वाटलं की बाबा सर नाही मला इथे केलंच पाहिजे? टू बी फ्रँकली, जेव्हा ऍडमिशन घ्यायच्या अगोदर शंका होती माझ्या मनामध्ये. राज सरांशी मी बोललो की बाबा मला असा डाऊट आहे. ते म्हणले ठीक आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे. तू डेमो लेक्चर करतील, त्यानंतर तू ठरव, मी तुला काहीच नाही बोललो. बरोबर. मग डेमो लेक्चर केलं आणि त्यानंतर मी काहीच नाही बोललो. मी पहिल्या दिवशीच फी भरून टाकली. आता आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते इंटर्नशिप झालं, क्लासेस झाले. त्याचबरोबर आता तू ह्याला 10 पैकी किती गुण देशील तू? 10 पैकी किती हे देशील, रिकमेंड करशील की बाबा 10 पैकी किती स्टार देशील तू? 10 पैकी किती स्टार देशील तू आपल्या ह्याला? अबाउट आहे. ठीक आहे, ते ठीक आहे. कारण की पर्सनली मला तेवढा असिस्टंट भेटलेला आहे. बाकीचं कोण कसं ग्रास्प करतंय किंवा कोण किती कनेक्ट करतंय याचं पण डिपेंड असतं. पण आपली जी टेंडन्सी आहे ना, की बाबा ज्या त्या मुलाला पर्सनली जाऊन विचारायची, बाबा हां, ठीक आहे. ग्रुपमध्ये तुला विचारता येते, मी तुला पर्सनली कनेक्ट करतो. आणि तुम्ही सर तर सांगायचं म्हटलं तर 24 अवर्स अवेलेबल होता. जेव्हा केव्हा मी कॉल केला, मला पण आठवतं मी 1-2 वेळा खूप लेटली कॉल केला होता. तुम्हाला पण केला होता राज सरांना आणि तुम्ही तो अटेंड केला होता. त्यामुळे बरोबर. तो एक की पॉइंट आहे आणि ते छान वाटतं मला मग. बरोबर. म्हणजे तुला आता जे सगळं शिकवलं आणि हं, डिजिटल हं. मार्केटिंग आपलं कसं जातं ॲडव्हान्स पण आहे, की असं वाटतंय का तुला की बाबा नाही खरंच ॲडव्हान्स शिकवलं जातंय? त्याचबरोबर तुला काही अशा गोष्टी पण आहेत की ज्या डिजिटल मार्केटिंग अबाबत जसं की मार्केटिंग स्ट्रॅटेजी असेल, बऱ्याच गोष्टी तुला शिकायला पण भेटल्या असतील, की नाही शिकायला भेटल्या इथं? हो, भेटलं ना. आता फक्त एआयचे जे आहे, हं, त्यामध्ये हं. आपण थोडं आता अपडेट करत चालत तुम्ही नेक्स्ट सिलेबसमध्ये. बरोबर. आता तो 100% माझ्याकडनं मिस झाला कारण की माझी बॅच सुटली. आता तो मला माझं शिकवणार आहे. तरी बरं. सुद्धा मी तुम्हाला स्वतःहून कॉल करून विचारणार मला काय डाऊट नक्की. असला तर. कॉलही कर. जेही हो, तुझं हे आहे तुझं क्लासरूम आहे त्यालाही तू डेली अपडेट राहत जा. तिथेही चेक करशील. तिथे तुला बऱ्याच गोष्टी अपडेटेड भेटत भेटत राहतील. चालेल. नेक्स्ट बॅचचे पण अपडेट होतील का जे काही सिलेबस येस, असेल? येस, येस. 100%. ओके, चालेल. चालेल. थँक यू नागेश. जॉइन ओके, केल्याबद्दल आणि तुझं रिव्ह्यू जे आहे, माझे जे बाकीचे स्टुडंट आहेत त्यांना हेल्पफुल राहील. थँक यू. ओके. थँक यू फॉर जॉइनिंग. हा जर रिव्ह्यू बाकीचे स्टुडंट बघणार असतील तर स्पेशली मराठी मुलांना रिकमेंडेशन आहे की तुम्ही 100% डोळे झाकून तुम्ही जॉइन करू शकता. येस, कारण की येस. तुम्हाला इथं फ्रेंडली वाइब, फॅमिली वाइब भेटेल आणि अपॉर्च्युनिटीजचे खूप खूप चान्सेस आहेत आणि क्षेत्र कसं जाणून घ्यायचं याचा पूर्ण रोडमॅप आपल्याला ह्या क्लासेस कडनं भेटेल. सो थँक यू सर. येस, येस. चालेल. चल थँक यू. बाय, बाय. बाय बाय सर. ओके. बाय. चल थँक यू.